अंजननामिका ह्याला आपण मॉडर्नसोबत कंपेअर करायचं झालं त्याला आपण स्टायसोबत कंपेअर करू शकतो. ह्याच्यामध्ये काय होतं, जे आपल्या पापण्या आहेत त्यांच्या मध्यभागी किंवा त्यांच्या टोकाला अशी एक मुगा एवढी लहान सॉफ्ट ताम्र वर्णाची आणि स्टेबल अशी पिटिका तयार होती. आणि त्या पिटिकामुळे दाह, मंद वेदना आणि कंडू ही लक्षणं दिसून येतात. ह्यालाच आपण म्हणतो अंजननामिका. सो काय होतंय, पिटिका एक स्थिर पिटिका निर्माण होती. ही पापण्यांच्या मध्ये किंवा टोकास निर्माण होती. ही एकदम मुगा एवढी लहान असते, मृदू असती, ताम्र वर्णाची असती. आणि ह्याच्यामुळे लक्षणं काय काय दिसतं आपल्याला, दाह, इचिंग, मंद वेदना. मग दोषदृष्टी कशाची असती, रक्ताची दोषदृष्टी असती. आणि ही चिकित्सा आपण भेदनद्वारे करतो. आणि ह्या पिटिकेची जर आमावस्था असेल किंवा पच्चमान अवस्था असेल तर स्नेहन, स्वेदन आणि रक्तमोक्षण करायचं. स्वेदन कसं करायचं, आपली बोटं एकमेकांवर घासायची आणि मग त्यांनी स्वेदन करायचं. मग रक्तमोक्षणासाठी जलौका यूज करायची. आता जर स्वयंभिन्न अंजननामिका असेल तर त्या केसमध्ये पीडन करायचं आणि तिथलं पस बाहेर काढून टाकायचं. आणि त्यानंतर इथे लेखन करायचं. लेखनसाठी परिषेक करायचं, प्रतिसारण करायचं. मग जर जी अंजननामिका आहे ती स्वयंभिन्न नसेल तर त्या केसमध्ये भेदन करून टाकायचं. पच्चमान अवस्था झाल्यानंतर भेदन करून टाकायचं. मग त्यानंतर प्रतिसारण करायचं. प्रतिसारणसाठी रसांजन आणि मध वापरायचं आणि उष्ण द्रव्यांनी अंजन करायचं. जर कंडू दोषयुक्त असेल, म्हणजेच कंडू होत असेल सारखा सारखा, तर एलवाळूक ह्या नावाचं द्रव्य आहे ते हातावर घासायचं आणि त्यांनी अंजन करायचं. आणि जर कंडू प्लस पाकयुक्त अंजननामिका असेल तर ह्या केसमध्ये रसांजनादी वटी घ्यायची आणि त्या वटीने अंजन करायचं. सो काय झालं अंजननामिका, ह्याच्यामध्ये एक पिटिका तयार होती जी पापण्याच्या सेंटरला किंवा टोकाला होती. ही मुगा एवढी असती, लहान असती, मृदू असती आणि ताम्र वर्णाची असती. आणि ह्याच्यामुळे लक्षणं काय काय दिसतात, दाह, कंडू, मंद वेदना.